श्री स्वामी समर्थ. मराठी मुलगी अश्विनी या आमच्या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. स्वामी समर्थ असं म्हणतात की नवरा बायकोचे नाते हे खूप पवित्र नातं आहे. जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात तेव्हा त्यांची फक्त शरीर वेगळे असतात आणि आत्मा एक होतो. पण आज धावपळीच्या जगात ह्या सगळ्या गोष्टी पुराणातील वांगी म्हणून राहिल्या आहेत. आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालली आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. आज नवरा बायको दोघे पण नोकरी करत असल्यामुळे दोघे पण स्वावलंबी झाले आहे. एका बाजूला या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना नवरा बायकोमध्ये असलेले प्रेम हे कुठेतरी मेकॅनिकल होत चालले आहे. आजचे प्रेम फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपवर लोकांना दाखवण्यासाठी चांगले फोटो काढायचे एवढ्यापुरते मर्यादित झाले आहे. पण पडद्यामागचे वास्तव्य वेगळेच असते. आज घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, कारण एकमेकाबद्दलची आपुलकी, प्रेम, आदर कमी होत चालला आहे. तसे पाहायला गेले तर कारणे खूप आहेत. 4 मुख्य कारणे त्यामुळे आज नवरा बायकोमध्ये जास्त दुरावा निर्माण होत. सर्वात पहिले कारण म्हणजे अपेक्षांचा भडीमार. आज छोट्या छोट्या गोष्टीवरून नवरा बायकोमध्ये भांडण होतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकमेकांकडून ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा. त्याने मला फोनच केला नाही, त्याने माझा मेसेजचा रिप्लाय दिला नाही, तो वेळेवर घरीच येत नाही, तो मला बाहेर कुठे फिरायला घेऊन जात नाही, तो कधी नवीन ड्रेस किंवा साडी घेऊन येत नाही, किंवा तिने सकाळी 7 वाजताच उठले पाहिजे, तिने हाच ड्रेस घातला पाहिजे, तिने मला जेवण वेळेवर दिले पाहिजे, दरवेळेस तिनेच मला फोन केला पाहिजे. या असल्या प्रकारच्या अनावश्यक अपेक्षा आपण ठेवल्या तर आपला संसार कसा सुखी होईल? आता तुम्ही म्हणाल, आपल्याच माणसाकडून अपेक्षा ठेवणार. बरोबर आहे, अपेक्षा ठेवा, पण आग्रह धरू नका. त्या पूर्ण झाल्या पाहिजे. जिथे आग्रह निर्माण होतो तिथे वादाला सुरुवात होते. त्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या. इथे नवऱ्याने आणि बायकोने आत्मपरीक्षण केले पाहिजे की आपण अनावश्यक अपेक्षा तर ठेवत नाही ना. दुसरे कारण, तुझी चूक आहे आणि माझे बरोबर आहे. जेव्हा नवरा बायको प्रत्येक वेळेस दोघे पण हा दृष्टिकोन ठेवून की नेहमी माझेच बरोबर आहे, तुझे चुकीचे आहे, तेव्हा कसा निर्णय होईल? पण आज दोघांचे पण अहंकार एवढे मोठे झाले आहे, हे कोणीच माघार घ्यायला तयार नसते. हे लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवायचे असते. त्यामुळे एकमेकांना माफ करायला शिकले पाहिजे. समोरचा माणूस आहे तो देव नाही, तो चुका करणारच. त्या चुका पोटात घातल्या पाहिजे. एकमेकांचे दुर्गुण. मला माहिती आहे या गोष्टी बोलायला सोप्या आहे पण करायला अवघड. पण आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगायचे असेल तर ते करावंच लागेल. नाहीतर आयुष्य कधी निघून जाईल समजणार पण नाही. त्यामुळे नवरा बायकोमध्ये प्रेम टिकवायचे असेल तर दोघांनी तडजोड करायला शिकले पाहिजे. तिसरे कारण म्हणजे एकमेकांची काळजी न घेणे. अनेक वेळा असे होते की आपण एकत्र राहत असताना आपण एकमेकांची काळजी घेत नाही. असे वाटते म्हणून घरातच आहे ना, तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी काय करायचे आहे, आता जे हवे ते मिळाले आहे, त्याला खुश करून काय होणार आहे, हे कुठे घराबाहेर जाणार आहे, आपल्याकडेच राहणार आहे. पण असं नाही. तो तुमचा जीवनसाथी आहे, तो तुमच्याबरोबर आयुष्य काढणार आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. त्याच्या तब्येतीची, त्याची इच्छा, आकांक्षाची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. नवरा बायकोच्या नात्यामध्ये जेव्हा एकमेकांबद्दल काळजी नसते तेव्हा तिथे एकमेकाबद्दल आदर राहत नाही आणि मग भांडणे चालू होतात. कारण दोघांचे म्हणणे असते, तो माझ्यासाठी काहीच करत नाही, तेव्हा मी कशाला काय करू? त्यामुळे ही भांडणे कधीच संपत नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराची तुम्ही काळजी घ्या. जसे तुम्ही स्वतःच्या सुखाला महत्त्व देता, स्वतःच्या इच्छांना महत्त्व देता, तेवढेच महत्त्व तुम्हाला जोडीदाराच्या सुखाला देता आले पाहिजे. चौथे कारण हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आजकाल खूप वाढत चाललेले आहे, ते म्हणजे एकमेकांचा विश्वासघात करणे. ते मग कोणत्याही मार्गाने असू दे, खोटे बोलून असू दे किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवणे असू दे. जेव्हा नवरा बायकोंमध्ये विश्वासघात येतो तेव्हा ते नाते असणे नसणे यात काही फरक नसतो. विश्वासघात हे एक प्रकारचे विष आहे जे नवरा बायकोच्या पवित्र नात्याला मारून टाकते.
त्याचा आत्माच निघून जातो. जे नवरा बायको एकमेकांवर विश्वासघात करतात ते फक्त एकमेकांचा विश्वासघात करत नाही, ते आपल्या पूर्ण परिवाराचा विश्वासघात करतात. याने फक्त एकाचं आयुष्य बर्बाद होत नाही, तर मुलांचे आयुष्य बर्बाद होते, आई वडिलांचे पण आयुष्य बर्बाद होते. त्यामुळे नवरा बायकोने एकमेकांबरोबर कधीच विश्वासघात करू नये. काही गोष्टी खटकत असतील तर मोकळेपणाने बोला. विचार जुळत नसतील तर समजुतीने वेगळे व्हा, कारण ते विश्वासघात करण्यापेक्षा चांगले आहे. पण विश्वासघात नावाचा साप तुमच्या आयुष्यात येऊन देऊ नका. तुम्हाला खऱ्या अर्थाने सुखी आणि आनंदी व्हायचे असेल तर तुम्हाला वैयक्तिक, पारिवारिक, व्यवसाय, सामाजिक सर्व क्षेत्रांमध्ये बॅलन्स साधता आला पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.